नमस्कार. आपण ऐकत आहात ज्ञानेश्वरी एक अपूर्व शांतिकथा. या प्राध्यापक व दी कुलकर्णी यांनी ज्ञानेश्वरीवर दिलेल्या व्याख्यानातील पुष्प 20वे वाचन करीत आहेत अनंत साने. पुष्प 20वे. काल आपण हे पाहिले की 18वा अध्याय हा कलशाध्याय म्हणून ज्ञानेश्वरांनी म्हटलेला आहे आणि 18वा अध्याय म्हणजे एकाध्यायी गीता आहे. समग्र गीतेमध्ये जे सांगितलं ते सारांश रूपानं 18व्या अध्यायात आलेलं आहे. सारांश म्हणण्यापेक्षा सार रूपानं असं आपण म्हणू. आद्य शंकराचार्यानेही याच पद्धतीचं या अध्यायाचं वर्णन केलेलं आहे. तिथं संवृत्य या पद्धतीचा शब्दप्रयोग झालेला आहे. म्हणजे जे 17 अध्यायामध्ये विखुरलेलं पसरलेलं होतं ते सगळं गोळा करून तत्वरूपानं एका अध्यायामध्ये निर्दिष्ट केलेलं आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे यातला विषय नवा नाही. पण ज्या वेळेला हे सगळं आपण काही एका तत्वरूपानं सूत्ररूपानं सांगू लागतो तेव्हा त्याच्यामध्ये एक अनुबंध असतो आणि त्या अनुबंधातून आपल्याला एक दृष्टी येत असते. आपण स्वतःची ती पडताळून पाहतो आणि ग्रंथाला जे सांगायचं आहे ते या सूत्ररूपामुळं आपलंसं होतं. मनामध्ये ते स्थिर राहतं. म्हणून या अध्यायाकडे आपल्याला या दृष्टीनं पाहावं लागेल. पहिलाच प्रश्न त्यात जो उपस्थित केला आहे तोही मी काल आपल्यापुढे ठेवला की अर्जुनाने विचारलं की संन्यास कशाला म्हणायचं आणि त्याग कशाला म्हणायचं. त्या पाठीमागची भूमिकाही मी काल थोडीशी वचत केली. ती गृहीत धरून आपण पुढे जाऊ. दोन्हींचा अर्थ समान आहे. सोडून देणं. काय सोडून द्यायचं? काय सोडून दिलं म्हणजे संन्यास होतो, काय सोडून दिलं म्हणजे त्याग होतो हे जाणून घ्यायचं आहे. आणि कृष्णानं पहिल्याच ओळीमध्ये सांगितलं की तरी अर्जुना तुझ्या मनी त्याग संन्यास दोन्ही एकार्थ गमले हे मानी मीही साच. तुला हे दोन्ही एक वाटतात, मलाही तसंच वाटतं असं म्हणून कृष्ण आपल्या पद्धतीने त्याला स्वीकारतो आणि हळूहळू त्याला आपल्याला काय म्हणायचे तिकडे आणतो. निषेध तो चटकन करत नाही. ही ज्ञानेश्वरीतल्या कृष्णाची पद्धत आपण पाहिलेली आहे. ई दोही कीर शब्दी त्यागच बोलजे त्रिशुद्धी परी कारण एथ भेदी ये तुलेची. या दोन्हीच एकच फरक आहे म्हणून स्पष्ट सांगितलं आहे की जे निपटून कर्म सांडिजे ते सांडणे संन्यास म्हणजे आणि फलमात्र का त्यजिजे तो त्यागूगा. कर्म निपटून जिथं सोडलं जातं त्याला संन्यास म्हणायचं. निपटून याचा अर्थ असा की जेवला होतो आपण, ताट अगदी स्वच्छ केलं आहे खरं, तरी पण थोडंसं राहिलेलं असतं. तेही राहायला नको म्हणून थोडंसं पाणी घालून पुसून तेही पिऊन टाकलं जे निपटून खाल्लं. म्हणजे कणभरही शिल्लक राहिलेलं नाही. असा कर्माचा जो निपटून केलेला त्याग त्याला संन्यास असं म्हणायचं. फलमात्र का त्यजिजे तो त्यागूगा. कर्म आपण करतो आहोत त्याचं फळ टाकलं म्हणजे त्याला त्याग म्हणायचा. तेव्हा संन्यास याचा अर्थ निपटून कर्मत्याग आणि त्याग याचा अर्थ फलत्याग. कर्म आहे, फळ त्याची आशा नाही. कर्म आहे ते नाहीच. ते होत असेल का आपोआप ते आपण पाडू. म्हणजे तो म्हणून कर्म करत नाही अशा रीतीनं त्यानं कर्म सोडलेलं आहे. कर्म होत असेल तर गोष्ट वेगळी. इथं कर्म तो करतो आहे, त्याचं फळ तो सोडून देतो आहे. दुसऱ्या श्लोकात लगेच त्यांनी म्हटलं आहे काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासम कवयो विदु. का कोणत्या कर्माचा त्याग? सगळीच्या सगळी कर्म सोडून दिलीत का? काम्यानाम कर्मणाम न्यासम. की मग कर्म काम्य आहे, इच्छा मनामध्ये धरून, कामना मनामध्ये धरून जी कर्म आपण करतो त्या कर्माचा त्याग म्हणजे संन्यास. आणि सर्व कर्म फल त्यागम प्राहुस त्यागम विचक्षणा. जे या बाबतीत नीट पूर्ण विचार करतात त्यांनी असं म्हटलेलं आहे की सर्व कर्माचं फळ हे टाकून द्यायचं. कर्मफळाचा लवलेशही मनामध्ये ठेवायचा नाही. मगाशी जसं मी सांगितलं कर्माच्या बाबतीत
तसं कर्माच्या फळाच्या बाबतीत पूर्ण त्याग म्हणजे तो त्याग होय. आता एक प्रश्न पुन्हा असा आहे, नकळत समजा कर्म केलं तर त्याचं काय? गुळ नेणता तोंडी घातला देच गोडी, आगी मानूनी राखुंडी चेपिला पोळी. काम्य कर्मी हे एक सामर्थ्याचे स्वाभाविक, म्हणून नको कौतुक मुमुक्षू येत. कर्म सोडलेलं आहे हे खरं, पण चुकून कर्म झालं, काम्य कर्म चुकून झालं तर त्याचं काय? चुकून झालं तरी तो दोष आहे, कारण ते कर्म चुकून झालं तरी त्याचं फळ घेऊन ते येतं. जे कर्म फळ घेऊन येतं ते केलं की ते बंधनकारक झालं. त्या फळाचा भोग तुम्हाला घ्यावा लागेल. ह्या जन्मी नाही, पुढचा जन्मी घ्यावा लागेल. आपण कर्म विपाकवादी आहोत, तेव्हा सहेतुक असेल, निर्हेतुक असेल, जाणीवपूर्वक असेल, नेणीवपूर्वक असेल, जे कर्म फळ घेऊन येतं ते तुम्हाला बंधनकारक आहे. हा त्यातला एक तपशील इथे येऊन जातो. ज्ञानेश्वरांच्या विवेचनामध्ये हे स्वतंत्र तपशील येतात. मुळामध्ये अत्यंत सूत्र रूपाने आलेले आहेत. जेव्हा भाष्य रूपाने ज्ञानेश्वर सांगतात तेव्हा भावार्थ त्यातला ते प्रकट करत असल्यामुळे जेवढ्या म्हणून शक्यता अर्थाच्या असतील त्या उपस्थित करून त्याची उत्तर ते देतात. मग आपली जी कर्म असतात ती नित्य आणि नैमित्तिक असतात. नित्य कर्म म्हणजे श्वास आणि उच्छ्वास, डोळ्याचं पातं लवतं आणि उघडतं इथपासून आपण धरूया, ही स्वाभाविक कर्म आहे. स्नान संध्या वगैरे ही पुन्हा नित्यकर्म आहे. जेवण खाण नित्यकर्म आहे. आणि नैमित्तिक कर्म, पाहुणा आला त्याला भोजन देणं किंवा श्राद्ध करणं हे नैमित्तिक आहे, निमित्तानं आपण करतो. तर नित्य आणि नैमित्तिक कर्म जी आहे ती तर करावीच लागतात, ती होतातच. मग दोन्हीत काय फरक आहे? ज्ञानेश्वरांनी तो स्पष्ट केलेला आहे. मुळामध्ये ती स्पष्टता नाही. त्यांनी असं सांगितलं की नित्यकर्म जेव्हा निमित्तानं आपण करतो तेव्हा नित्यकर्मातील जो आपला भाव असतो, जी श्रद्धा असते, ती श्रद्धा तिथं अधिक गुण घेऊन येते, अधिक तेजस्वी ती होत असते. माझ्या ठिकाणी वडिलांच्याबद्दल आदर आहे, भक्ती आहे, श्राद्धाच्या वेळेला ती प्रकट होते. नित्य ती माझ्या मनामध्ये भक्ती आहेच, पण श्राद्धाच्या वेळेला ती क्रियाशील होते, ती व्यक्त होते, तिला उत्कटता येते. हे नैमित्तिक कर्म म्हणजे नित्यकर्माचंच उत्कट दृश्यरूप असतं. म्हणून नित्यकर्म जर तुम्हाला टाळता येत नाही तर नैमित्तिकही तुम्हाला टाळता येणार नाही, असा ज्ञानेश्वरांचा हा विवरणाचा भाग आहे. तेव्हा नित्य आणि नैमित्तिक कर्म ही स्वाभाविक कर्म आहे, ती तुम्हाला टाळता येणार नाही, ती करायची आहे. हा विचार अतिशय महत्त्वाचा असा ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आपल्याला दिसेल. एवढी ढिसाळ नित्य नैमित्तिक आहे फळ, परिते तजी जे मूळ नक्षत्री जैसे, हा त्याचा पुढचा विचार. अटळ अशा तऱ्हेचे नित्य आणि नैमित्तिक कर्म आपण करतो, ते फळ घेऊन येतात. स्वाभाविक असूनही ते फळ घेऊन येतात. तेव्हा त्या ठिकाणचं फळ सुद्धा आपण टाकून दिलं पाहिजे. जसं मूळ नक्षत्रावरती जन्मलेलं मूल ते आपल्या मरणावरती आलेलं असतं, तेव्हा ही सगळी कर्म जर आहेत असं मानलं तर तिथंही फलत्याग येतो. म्हणजे कुठं कर्म सोडायचं, कुठं फळ सोडायचं, नित्यनैमिकाचं मूळ स्वरूप काय आहे, त्याचं अंतिम फलदृष्ट्या स्वरूप काय आहे, असे हे सगळे विवेचन चालू आहे. हे विवेचन एवढ्यासाठी चालू आहे की अखेर हा धर्म आहे. ज्ञानेश्वरीला त्यांनी धर्मकीर्तन असं म्हटलेलं आहे. तेव्हा जे मूळ अध्यात्म आहे ते अध्यात्म जीवन व्यवहारामध्ये कसं तुम्हाला आणायचं आहे ते तुमच्या कर्मातून येणार, तुमच्या देहाच्या मार्फत ते प्रकट होणार आहे आणि समाजाच्या संदर्भात ते येऊन निसर्गाशी त्याचा अनुबंध राहणार आहे. तेव्हा अशा वेळेला ही कर्ममीमांसा हीच मूलभूत मीमांसा असल्यामुळे त्या प्रश्नाला पुन्हा इथं त्यांनी जागा दिलेली आहे आणि उत्तर दिलेलं आहे शेवटी. तेव्हा यया कर्मफळ त्यागाते त्यागू म्हणती पै जाणते, एवं
त्याग संन्यास तू ते परिसविले. म्हणून मी तुला मुद्दाम त्याग आणि संन्यास यातला भेद सांगितला. हा संन्यासू जै संभवे ते काम्य बाधू न पवे, निषिद्धत स्वभावे निषेधे गेले. आता स्वच्छच त्यांनी सांगितलं की निषिद्ध कर्म जे आहे ते सगळ्यांनीच टाकायचं आहे. जे शास्त्राने सांगितलं कर्म करू नको ते टाकून दिलं पाहिजे. श्रुतीसारखी माऊली दुसरी कोणती नाही असं मागं म्हटलेलं आहे. ते आपण पाहिलं. श्रुती पर्वती माऊली जगाला कोणीही नाही. तिनं सांगितलं हे विष आहे पण तुला घेतलं पाहिजे, तू घे, हे राज्य तुला मिळते, हे चांगलं नाही, तू घेऊ नकोस, घेता कामा नये. इतका कडक असा इशारा ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी दिलेला आहे. श्रुतीला तुम्ही मानलं पाहिजे. याचा अर्थ असा की श्रुती असले हे कधी सांगणार नाही. विष घे म्हणून श्रुती कधी सांगणार नाही. पण असं सांगितलं तरीसुद्धा श्रुतीला तुम्ही माना. याचा तत्वार्थ हा की श्रुती तुम्हाला अहितकारक सांगणार नाही. ऋषीमुनींनी जे निश्वासातून जे अनुभवलं आणि प्रगट केलं ते हे आहे. म्हणून श्रुती ही प्रमाण माना. आणि आपल्याला असं दिसेल उपनिषदांचे उत्तरोत्तर जे अर्थ लागत गेले त्या सगळ्यामधून असं दिसतं की वैश्विक क्रिया जी चालू आहे, जो धर्म चालू आहे, त्या धर्माची मूल तत्व ही मानवाच्या आणि एकूण विश्वाच्या मुळातील रचनेला, सृष्टीच्या नियमांना कुठेही बाधक होत नाही. ती पोषक आहे आणि सुखवर्धक आहे. म्हणून श्रुतीला ऐका, तिचं समजून वागा. या म्हणण्यामध्ये तो गर्भित अर्थ आहे. म्हणून निषिद्ध असेल ते टाकून द्यायचं आहे, ते घ्यायचं नाही. तेव्हा काम्यकर्म जे असतील त्यातलं जे फळ आहे ते तुम्ही टाकून द्यायचं. नित्यनैमिक जे आहे त्याचा कुठं आणि कसा स्वीकार करायचा यासंबंधी त्यांनी प्रारंभी मग सांगितलं. आता दुसरं असं सांगितलं की जे त्याज्य आहे तेवढंच टाकायचं. जे त्याज्य म्हणून सांगितलं नाही ते टाकायचं नाही. म्हणजे अन्वयानं सांगितलं काय करावं काय करू नये ते व्यतिरेकाने सांगितलं. म्हणजे त्याज्य जे तेथे त्यागाती न सुवावे, म्हणून त्याज्य नाही ते टाकायचं नाही. त्याज्यालागी नोहावे लोभापरा. आणि टाका म्हणून सांगितलं त्याच्या बाबतीत लोभ धरायचा नाही. अशा तऱ्हेने सुरुवातीच्या विवेचनामध्ये हा विषय त्यांनी तेवढा पुरता पूर्ण केला. महाराजांनी त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे. त्यात मग त्याग म्हणजे काय, त्यागाचे 3 प्रकार त्यांनी दिलेले आहेत. आपण पाहिलं की 17व्या अध्यायापासून थोडंसं त्याच्या आधीपासून प्रकृती उद्भव हे जग असल्यामुळं आणि प्रकृती त्रिगुणात्मक असल्यामुळे हे जग त्रिगुणात्मक आहे. त्याची सारी व्यवस्था ही त्रिगुणाच्या साम्यावस्थेकडे न्यायची आहे. त्यात विषमता आली की गुणदोषाचा प्रारंभ होतो. म्हणून त्रिगुणाचं विवेचन हे अखंड चालू असलेलं आपल्याला दिसेल. इथंही दर ठिकाणी सत्व रज आणि तम यांचा विचार होईल. मग त्यागात सात्विक त्याग कोणता, राजस त्याग कोणता, तामस त्याग कोणता, पुढेही वर्णन येईल. कर्मामध्ये सात्विक कर्म कोणतं, राजस कोणतं, तामस कोणतं, करता तोही असा कसा येतो, सुख या पद्धतीनं कोणतं, बुद्धी या पद्धतीची कोणती, धृती या पद्धतीची कोणती, या प्रत्येकाचं विवेचन त्रिगुणात्मक पद्धतीने केलेलं आहे. कारण प्रत्येक सृष्टीतली जी वस्तू आहे ती त्रिगुणात्मक आहे. म्हणून तुमच्या ठिकाणी असलेले 3 गुण त्यातल्या सत्वाचा उत्कर्ष व्हावा, रजोगुण तमोगुणाचा लोप व्हावा आणि हळूहळू क्रममार्गानं तुम्ही मुक्तीकडे जावं हे शेवटी सांगायचं असल्यामुळं या 3 गुणांचं वर्णन तिथं आलेलं दिसतं. त्यातलं आता त्यागाचं वर्णन. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविधा संप्रकीर्तितः. ते 3 भाग आहे. त्याच्यावरचं भाष्य तूर्त आपण बाजूस ठेवू. एतान्यापि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानिच. कर्म आपण सोडायचं आहे. याचा अर्थ असा की त्याचं फळ सोडून द्यायचं आहे आणि कर्म केलं हा अहंकारही सोडायचा आहे. संग तेव्हा कर्माचा अहंकार
आणि कर्माचं फळ हे दोन्हीही सोडायचं आहे. याचा अर्थ तुम्ही हा त्याग सात्विकतेने केला असा त्याचा अर्थ होतो. उदाहरण असं दिलेलं आहे की आपल्याला काम स्वतः न करता सुद्धा अहंकार कामात वाटतो. उदाहरण, जो कासे लागोनी तरे तया पोहती उर्मी नुरे. स्वतःला पोहता येत नाही, भोपळा बांधलाय, पोहतोय, काय मी पोहतोय हा अहंकार. त्याच्यापेक्षा सुंदर उदाहरण, पुरोहितू नाविष्करे तातेपणे. राजानं दान दिलं, पुरोहिताला सांगितलं हे दान त्याला दे. पुरोहितानं दान दिलं, ऐट पुरोहित मारतोय, तेव्हा कर्म ज्याच्या हातून घडवलं गेलं तो त्याचा करता नव्हे. जो घडवतो तो करता असतो. जो घडवतो त्याला अहंकार वाटला तर आपण एक वेळ स्वाभाविक म्हणू, पण तो तिथं निरंकार वृत्तीनं आहे. आणि ज्याच्या मार्फत घडवलं जातं तो अहंकारी होतो. आपल्या मार्फत प्रकृती हे सगळं करून घेतो, आपणच अहंकारी बनतो. हे होता कामा नये. तेव्हा संग तोडायचा याचा अर्थ हा आहे. नाहीतर जेव्हा आपण करतो तेव्हा तर आपण गर्विष्ठ होतोच, पण न करताही परसंगानं आपण गर्विष्ठ होतो. हे निपटून फलाची आशा आणि फलाचा अभिमान, ज्याला आपण कर्तृत्वमत असं म्हणत आलो, त्याचा त्याग व्हायला पाहिजे. केल्या कर्म पांडवा जो आधी फळाचा यावा, तया मोहरा हो नेदावा मनोरथू. आपण जे काम करतो त्या कामाचा वृक्ष असा फुलून आलाय. तुमचे मनोरथाचे वृक्ष फुलून येतात त्या संबंधीच्या अभिमानाचे. नको तो मोहर सगळा गळून जाऊ दे. आधीची फळी आस न तुटिया, कर्मे आरंभावी धनंजया. परावे बाळ धाया पाजी जैसे. दुसऱ्याचं मूल प्यायला घेतलंय, आईला दूध येत नाही म्हणून त्या धात्रीला त्या बाळाबद्दल काय वाटेल ती कर्तव्य करते. मनानं प्रेमानं ती कर्तव्य करते, पण बाळ पोटचं म्हणून जे त्या आईला वाटतं ते त्या धात्रीला वाटणार नाही. असं तुमच्या कर्मासंबंधी तुम्हाला वाटावं असा तो दृष्टांत आहे. नियतस्य तु संन्यास कर्मणो नोपपद्यते, मोहात तस्य परित्याग तामसा परिकीर्तिता. सुरुवात झाली आता त्यागात. तामस त्याग कोणता, राजस कोणता, सात्विक कोणता, या प्रत्येकापैकी फक्त एक मी उदाहरण घेतो आणि पुढे जातो. त्याचा आशय आपल्याला आता माहिती आहे. सात्विक कशाला आपण म्हणतो, राजस कशाला म्हणतो, तामस कशाला म्हणतो, हे आपण 2 अध्यायभर पाहिलेलं आहे. त्यातले जे मूळ धर्म आहे ते फक्त या प्रत्येक ठिकाणी कसे दृश्य म्हणवतात तेवढंच टाकून देण्याचं काम राहिलेलं आहे. तामस त्याग कशाला म्हणायचं ना, तरी अंधारात येई रोके, जैसी डोळा रोविचती नखे, तैसा कर्मद्वेषे अशेखे कर्मेची सांडी. तो कर्मच टाकतो कर्मावरती रागावून. आता कर्मावरती रागावून कर्म टाकणं, कर्म तुम्ही टाकू शकत नाही. कर्म तुम्हाला अपरिहार आहे, त्याच्यावरती चिडून चालणार नाही. दृष्टांत दुसरीकडे दिलाय, तो मी इथं वापरतो. महारोगी आहे आणि तिथं माशा बसतायत म्हणून तो चिडलेला आहे. वास्तविक त्यानं माशावरती चिडण्याचं काही कारण नाही. आपण रोगावरती चिडायचं काही कारण नाही, पण तो चिडतो आणि म्हणतो की नकोच, मी जीवच देतो, माशांना मारतो आणि स्वतःलाही तो मारतो. हे तामस आहे. हा कर्मत्याग म्हणजे आत्मनाश आहे. हा देहत्याग आहे. देहत्याग सद्भावनेपोटी आणि चांगल्या कर्मासाठी केला त्याचा अर्थ वेगळा होतो. ही आत्महत्या आहे आणि त्या आत्महत्येचाही उदात्त हेतू नाही आहे. तेव्हा मरणसुद्धा कशासाठी आहे, त्यामध्ये पुण्यप्रदता आहे की पाप निष्पत्ती आहे, हा विचार तिथे येतो. तो इथे दिलेला आहे. तयाचे जे कर्म सांडणे ते तामसपैमी म्हणे, शिसारांचा रागे लोटणे शिरती जैसे. डोके दुखायला लागलं, काही केला थांबेना, डोकं दुखतंय, दुखायचं थांबत नाहीये, कापूनच टाकतो, तसं हे वर्तन आहे. असा पुढचा दृष्टांत आहे. राजस त्याग कोणता, दुःखमित्येव यत्कर्म काय क्लेश भयात् त्यजेत. हे काम करणं फार देहाला त्रास देणार आहे. काय क्लेश, देहाला त्रास होतो आहे म्हणून नकोच हे कर्म, म्हणून आपण हे टाकून दिलं तर तो राजस त्याग झाला कर्माचा.
जैसा निंब जिभे कडवटू, हिरडा पहिला तुरटू, तैसा कर्म ऐल शेवटू, खणूवाळा होय. लिंबाची कोळी पानं कोळी असली तर ती कडवट लागतात, पण ती औषधी आहेत. त्यानं तुला बरं वाटेल. उन्हाळा, त्याचा दाह, त्यानं तुम्हाला संपतोय तो. आपण चैत्राच्या पाडव्याला तो मोहर आणि ती पानं खातो, ती त्यासाठी आहे. पित्तशामक आहेत. तेव्हा तो कडवटपणा तुला गिळता आला तर पुढं ते तुला सुखदायी होणार आहे. पण नाही, या क्लेशासाठी तो ते टाकून देतो. याचा अर्थ त्यानं कर्म टाकून दिलं असं नाही, त्याच्या कर्मात सुख नव्हतं ते टाकून दिलं असा त्याचा अर्थ होतो. नंतर आपण सात्विक त्याग या संबंधी बोलू. कार्यमित्येव यत् कर्म नियतम क्रियते अर्जुन. केलंच पाहिजे असं ते काम आहे, मग ते तो करतोच. मग ते प्रारंभी सुख देणारं असो, दुःख देणारं असो, ते कसंही असो, ते कर्तव्य आहे ना, मी ते करणार या बुद्धीनं तो ते करणार. आणि ते करत असताना हे गृहीत धरलेलं आहे, फलत्याग हे गृहीत धरलेलं आहे, अहंकाराचा त्याग गृहीत धरलेला आहे. पण कार्य तो करत राहतो आहे, तेव्हा केलंच पाहिजे असं काम तो करतो. पण त्याच्या फळाचा त्याग तो करतो. पण त्याचं उदाहरण त्यांनी दिले ते असं. आता जाळूनी बीज जैसे, झाडा किजे निर्वंशे, फळ त्यागूनी कर्म तैसे, तजिले जणे. माझ्याकडं बीजं आलेली आहेत, मला माहिती आहे की ही पेरली, पाणी घातलं, ऊन दिलं तर ह्या मृदू भूमीतून ते बीज उभं राहील पुन्हा वृक्ष म्हणून. पुन्हा त्याला फुलं येतील, फळं येतील, हे सगळं मला माहिती आहे. पण मुळातच मी असं कर्म करीन की ते बीज मी भाजून काढीन, संपलं. त्याला वाढता येईल अशा तऱ्हेनं त्याची शक्तीच माझ्या हातून मी प्रारंभीच नष्ट करतो. मग क्रिया मी केली तरी चालेल. कर्माच्या फलाचा त्याग मूलतः सबीज नष्ट करणं असं ते एक टोकाचं उदाहरण आहे. त्याच्या आधीची क्रमाक्रमाची उदाहरणं आहेत ती घेतली म्हणजे हे टोक का आलं हे आपल्या चटकन ध्यानात येईल. पण ज्ञानेश्वर महाराजांची पद्धती आपल्याला आता माहिती झाली आहे, म्हणून मी ते एका टोकाचं उदाहरण घेतलं. यानंतर सर्व कर्म ही टाकून देणं कसं अशक्य आहे त्याचं पुन्हा एकदा विवेचन ज्ञानेश्वर महाराज करतात. ही पद्धती थोडीशी ध्रुपदासारखी असते. एका चरणामध्ये एक विचार येतो, ते मूळ ध्रुपद ज्यामध्ये मध्यवर्ती विचार, भावना किंवा कल्पना असते ते येतं आणि पुन्हा स्पष्टीकरण दुसऱ्या चरणामध्ये येतं, पुन्हा ध्रुपद येतं. हा एक विचार पुरा झाला ना, पुन्हा मूळ सूत्र तिथं आणून त्याने ठेवलं. 18व्या अध्यायामध्ये हे अधिक प्रमाणात केलेलं आहे. याचं कारण असं की सर्व गीता एका अध्यायामध्ये आणून ठेवायची असल्यामुळे आता एक विषय मी पुरा केला, पण सूत्र तेच आहे. ही पद्धती ती आहे. आणि मध्ये जे विवरण होतं ना, त्या विवरणाचं स्वरूप थोडंसं स्पष्टीकरणाचं असतं. अधिक काव्यमयतेकडे जात नाही हे ध्यानात घ्या. का काव्यमयतेकडे जात नाही? आत्तापर्यंत आपण ज्ञानेश्वरी पाहत आलो. ज्ञानेश्वर महाराज अनुभव व्यक्त करतात आणि अनुभव व्यक्त करत असताना मनुष्य हा काव्याकडे आपोआप जातो. हे विचारांचं स्पष्टीकरण सुरू झाल्यानंतर काव्याला फारसा अवसर त्याच्यामध्ये नसतो. तर्कशुद्ध रीतीने अनुभवांची मग मांडणी करणं हे रूप मग असतं. म्हणून तो इथे आहे. तरी या अध्यायात 3 ठिकाणी ते असं येईल की त्या काव्याच्या पातळीवरती ते जातात तेव्हा ही पद्धती त्याला पॅराफ्रेझिंग असं म्हणतात. जो विचार आहे तो थोडासा विस्तारानं स्पष्टीकरण देत देत असा आपल्या पुढं मांडायचा. पुन्हा सूत्ररूपानं जसं ध्रुपद येतं तसं यायचं. त्याप्रमाणे नाही देहभृता शक्यम त्यक्तुम कर्माण्यशेषता, हे सूत्र म्हटलेलं आहे की ज्याने देह धारण केलेलं आहे त्या देहालाच कर्म हे जन्मताच स्वाभाविकपणे चिकटलेलं आहे. तेव्हा त्याला कर्म हे टाकता येणारच नाही असं सांगून कर्मफलत्याग मात्र शक्य आहे हे विधान करून पुढचं विवेचन मग सुरू होतं. आता कर्मफल म्हणजे काय याचं स्पष्टीकरण ते देतात. कारण
या अध्यायानंतर पुन्हा स्पष्टीकरणाला अवसर नाही, ते संपवायचं आहे सगळं. तेव्हा कर्मफल कसं आहे? कर्मफल हे इष्ट असतं, अनिष्ट असतं आणि इष्टानिष्ट असतं. इष्ट म्हणजे आपल्याला योग्य असं वाटतं, पोषक वाटतं, सर्व सृष्टीला पोषक असं वाटतं. आपल्या धर्मविचारामध्ये केवळ एक व्यक्ती, एक मानव, अहम एवढाच ठेवलेला नाही. संबंध सृष्टीच्या धारणेचा विचार असल्यामुळे जे इष्ट आहे याचा अर्थ सर्वांना ते इष्ट आहे किंवा सर्वांना ते अनिष्ट आहे, किंवा त्यातलं बरंचसं इष्ट आहे पण थोडंफार होईना अनिष्ट आहे, असं मिश्र आहे. अशी 3 प्रकारची फळं असतात. त्यापैकी इष्ट जे आहे ते आपल्याला आपल्यासाठी ठेवावंसं वाटतं. अनिष्ट आहे ते मुळातच त्याचा त्याग करावासा वाटतो. आणि इष्टानिष्ट जे आहे त्याचं जरा डळमळीत आपलं मन असतं. घ्यावं घेऊ नये, घ्यावं घेऊ नये यासंबंधी बोलताना त्यांनी सांगितलं की इष्ट जे असेल ते फळसुद्धा टाकलं पाहिजे. आपलं कुणी जवळचं माणूस गेलं म्हणजे आपण काहीतरी गोष्ट सोडतो. ती गोष्ट आपल्याला नावडती सोडली तर त्यात काहीच अर्थ नाही. अत्यंत प्रिय गोष्ट आहे ती सोडली तर त्या सोडण्याला काही अर्थ आहे. म्हणून इष्ट जे तुम्हाला वाटतं ते पहिल्यांदा सोडा. कारण फळ सोडणं याचा अर्थ काय? फळासंबंधी लोभ किंवा आशा ही भावना, वासना सोडायची आहे. म्हणून याचा तपशील या अंगाने पुढे जातो. त्याचेच परिणाम दिलेले आहेत. यातून पाप आणि पुण्य या संकल्पना त्यांनी मांडल्या. आणि जेव्हा पाप आणि पुण्य यांचं समप्रमाण आपल्या वर्तनामध्ये होतं तेव्हा पुढील जन्म जो येतो तो मनुष्य जन्म येतो. पुण्य अधिक असेल तर आपण अशा कुळात जन्माला येतो ब्रह्मर्षीच्या, की आपण वेगानं मुक्तीकडे जाऊ शकतो. आणि जर पाप अधिक झालं तर आपल्याला तिर्यक योनीकडे जावं लागतं. तेव्हा या कर्मविपाकाचा सिद्धांत हा इष्ट, अनिष्ट आणि इष्टानिष्ट अशा फळाची तो जोडून घेतलेला आहे. तैसी कर्मे करिता शरीरी लाहती महत्वाची फरारी पाठी निधनी एकसरी पावती फळे. तैसा समर्थ आणि ऋणिया मागो आला बाईनिया न लवटे तैसा प्राणिया फळे तू भोगू. तुम्ही कर्ज काढलेलं आहे. कर्ज तुमच्या हातून फिटत नाही. तो सावकार तुमच्या दारात माणूस पाठवतो आणि तो धरण धरून बसतो. तुमच्याकडून पैसे घेतल्याशिवाय तो जात नाही. तसा हा देह तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला येऊन कर्ज फेडायला लावण्यासाठी निर्माण होत असतो. वर्णन त्याचं असं केलंय, झाड आहे, कणीस आले, बी आहे, ते पडते खाली. पुन्हा त्याच्यातून ताटं उगवतात, पुन्हा धान्य, अनेक कणसं, हे सारखं चालू राहतं. एक कर्म त्याचं फळ तुम्हाला बांधून येतं. कर्म विपाकानं पुढचा जन्म येतो. जन्मामागून जन्म तुम्ही जगतच राहता. म्हणून इष्टफळ जेव्हा तुम्ही सोडता तेव्हा पुण्याची प्राप्ती तुमची खूप मोठी होते. तुम्ही हळूहळू क्रियमाणातून सुटता. मागे हे आपण पाहिलेलं आहे. संचित प्रारब्ध आणि क्रियमाण ही साचत गेलेलं आहे. या जन्मीचं ते कर्माचं फळ आहे. ते फळ फेडण्यासाठी पुढचा जन्म आपण घेतो. त्या फेडण्याचा प्रारंभ सुरू होतो पुढच्या जन्मामध्ये. ते भोगूनच संपवायचं असतो. आणि या जन्मामध्ये नवं पुन्हा काही भोगण्यासाठी तयार करायचं नाही. म्हणजे क्रियमाण. म्हणजे नवं पुन्हा आपण जर फळाची अपेक्षा ठेवली तर ते पुन्हा तयार झालं. पुढचा जन्म त्यासाठी आहे. म्हणून नवं काही जोडू नका. जुनं काही जे आहे ते फेडून टाका. म्हणजे संचित आहे ते फिटलं, नवं काही जोडलं नाही, तुम्ही मुक्त झाला. तेव्हा इष्ट, अनिष्ट आणि इष्टानिष्ट फळांची ही व्यवस्था कर्मविभागाच्या दृष्टीने इथं मांडली. असा जो आहे ह्या पद्धतीने जो वागतो तो मग मुक्त होतो. त्या मुक्ताचं मध्येच मग वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. ज्ञानेश्वरी वाचताना हे नेहमी जाणवतं की थोडासा जरी अवसर मिळाला तरी अशा मुक्त व्यक्तिमनाचं किंवा हृदयाचं वर्णन
करण्याचं ज्ञानेश्वर सोडत नाही. जसं योग्याचं वर्णन संयम इंद्रियगामम एवढं आलं तरी ते संबंध हठयोगाचं चित्र काढून ठेवतात. 15-20 ओळी तिथे येतात. तसं इथे आहे. वास्तविक पाहायला असता इथं अवसर तसा नाही आहे. पण पहा त्याने काय म्हटलंय, काय होतं अशा वेळेला जेव्हा तू मुक्त होतो, क्रियमाणही तो तयार करत नाही. अशा वेळेला ते सत्वशुद्धीचा हा कार्य गुरुकृपामृत तुषारे सासीन नलेनी बाधे वोसरे द्वैतधन्य. मग अशा त्याच्या शुद्ध मनाच्या अवस्थेमध्ये तो वावरत असताना गुरुकृपेचा प्रसाद त्याला लाभतो. त्या प्रसादामुळे द्वैतभाव त्याचा जातो. संबंध विश्वमय तो आत्म्यान होतो. म्हणजे त्याला देहातला जो आत्मा आहे, जो उपाधीनं बांधला आहे, तो उपाधी विरहित जणू होतो आणि सर्व ठिकाणी त्याला परमेश्वराचं दर्शन घडू लागतो. असा द्वैतभाव जेव्हा येतो तेव्हा काय होतं, तेव्हा जगदाभासविषे पुरे ते त्रिविध फलनाशे येथ भोगता भोग्य आपेसे निमाले. हे त्रिविध फलाचा नाश झाला. इष्ट नाही, अनिष्ट नाही, इष्ट अनिष्ट नाही, गेल्या जन्माचं नाही, या जन्मी आलेलं नाही, काही नाही, तो मुक्त झाला अशा अवस्थेमध्ये. त्यामुळे त्याला भोग्य भोगता असं काहीच उरत नाही. तो असतो, तो पाहतो, पाहतो तर ते होतो. ते जे आहे ते हे होतो. या अनुभूतीचं चित्र ज्ञानेश्वर काढायला बसतात. ह्याला ज्ञानप्रधान संन्यास असा शब्दप्रयोग त्यांनी केलेला आहे. घडे ज्ञानप्रधानू हा ऐसा संन्यासू जया वीरेशा तेची फळभोग सोसा मुकलेगा. ते फळाच्या भोगापासून सुटले आणि येणे कीर संन्यासे जे आत्मरूपी दिठी पैसे ते कर्म एक ऐसे देखणे आहे. आता संन्यास याचा पूर्ण अर्थ इथं प्रकट केला. संन्यास याचा अर्थ काय, काय सोडलं, काय जोडलं, काय जोडलं म्हणजे काय घडलं हे वर्णन आहे. म्हणजे शेवटी काय घडलं तो आहे. विश्व आहे पण द्वैत नाही. म्हणजे सगळं मिळून एकानुभव असा त्याला येऊ लागतो. संन्यास ज्ञान प्रबोधन असं आहे त्याचं हे फळ, असं त्यांनी सांगितलं. आता हा फळाचा त्याग करायचा का? हे फळ प्राप्तच झालेलं नसतं हातात. जसं जे घेतलंच नाही, जे तुम्ही झाला ते तुम्ही तसेच होऊन राहिला, हा त्याचा अर्थ असतो. म्हणून तेची फळं भोगसोसा मुकलेगा. आणि येणे कीर संन्यासे जे आत्मरूपी दिठी पैसे ते कर्म एक ऐसे देखणे आहे. उदाहरण दिले, पडून गेल्या भिंती चित्रांची केवळ होय माती का पाहले या राती अंधारे उरे. भिंतीवरती चित्र काढलेले आहे, ते चित्र आपण पाहतो आहोत. हा मी द्रष्टा, ते दृश्य. आणि मी असं म्हणतो की आपण कुठे भिंत पाहतो, आपण चित्र पाहतो. चित्रच आपणाला तिथे स्वतंत्रपणे अस्तित्वात आहे असं म्हणतो. भिंत पडली, भिंत पडल्याबरोबर चित्रही पडलं, चित्राची माती झाली, गेलं तर चित्र. चित्राला स्वतंत्र अस्तित्व नव्हतं, त्याला आपण महत्त्व दिलं, त्याला अस्तित्व आपण दिलं. म्हणून आता कळलं की ती भिंतच होती, चित्ररूपात अस्तित्वात असलेलं. तसं हे जे विश्व होतं, जे त्याला सत्य वाटत होतं, त्याचं अधिष्ठान काय आहे ते खरं कळल्यानंतर त्याचं स्वतंत्र अस्तित्वाचं भान निघून जातं. हे द्वैत गेल्यानंतर त्याला जो आनंद होतो तो आनंद म्हणजे फळ नव्हे. त्यामुळे इथं त्यागायचं काही नाही, इथं भोगायचं काही नाही. इथं असणं त्या आनंदावस्थेत एवढंच आहे की रूपच नाही उभे ती सावली कायाची शोभे दर्पणे येऊन बिंबे वदन केपा फिटल्या निद्रेचा ठावो कैसा स्वप्नाची प्रस्तावो मग साच का वावो कोण म्हणे. असं त्याचं वर्णन त्याने केले. या मुक्त पुरुषाचं वर्णन त्याने केल्यानंतर मग आपण कर्म करतो. आपली अवस्था काय असते याच्या वर्णनाला प्रारंभ होतो. आपल्या कर्माची कारणं कोणती असतात. आपण कर्म करतो म्हणजे माझा जीवात्मा कर्म करतो असं आपण म्हणतो. काही लोक असं म्हणतात की मीच, माझा देहच
कर्म करतो इथंपर्यंत काही लोक जातात. जे लोक देहात्मा असतात, हे सगळं आपण पाहिलेले आहे. त्याचा तपशील मी इथे देत नाही, कारण कोणती आहे आपल्या कर्माची ती एका श्लोकात आलेली आहे. त्याचं विवरण ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतंत्रपणे केलेलं आहे. पंचेतानी महाबाहो कारणानी निबोध मे. आपल्या प्रत्येक कार्याच्या पाठीमागे 5 कारणं आहेत. ती कारणं मध्ये जो विस्तार आला आहे तो कृष्ण आणि अर्जुन यांच्या प्रेमाच्या वर्णनाचा विस्तार आहे. तो खास प्रांत आहे ज्ञानेश्वरांचा. ते आता सांगायला उद्युक्त झालेले आहेत आणि अर्जुन ऐकायला उद्युक्त झालेला आहे. आणि या भावावस्थेमध्ये दोघंही विसरलेले आहेत. आपण काय कुणाला सांगणार आहोत, म्हणून त्याचं वर्णन जवळजवळ 50-60 ओव्या होतो. आणि अर्जुन म्हणतो, काय सांगणार होता तुम्ही? तो म्हणतो, तू अरे काय ऐकणार होतास? तसं अशा तऱ्हेचा तो मोठा प्रेमळ संवाद आहे. तो आपण काव्याच्या अंगाने जेव्हा बोलू तेव्हा पाहू. 5 कारणं कोणती आहेत? 14व्या श्लोकामध्ये ती येतात. अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथग्विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. ही 5 कार्य आहेत. अधिष्ठान म्हणजे आधारभूमी देह, शरीर हे पाहिजे कार्य करायला. करता पाहिजे म्हणजे त्या देहामध्ये आत्मा जो आहे तो, त्याला आपण जीवात्मा म्हणतो. देहाच्या उपाधीनं आतमध्ये येऊन राहिलेला तो करता पाहिजे, करण पाहिजेत म्हणजे साधनं पाहिजेत, इंद्रिय पाहिजेत. आणि त्या इंद्रियांनी विविध रीतीनं कर्म करण्याची त्याच्याजवळ शक्ती पाहिजे. ही शक्ती देणारे कोण असतात? तर प्रत्येक इंद्रियाच्या ठिकाणी देवता कल्पलेल्या आहेत. त्या देवता इंद्रियांना सक्षम ठेवतात, क्रियाशील ठेवतात. त्या ते कार्य करतात. आणि मग देहामध्ये ज्या विविध वायूंच्या क्रिया चाललेल्या असतात, पंचप्राणांच्या, त्या क्रिया म्हणजे त्या विविध चेष्टांचं अंतर्यामी असलेलं रूप, प्राण, उदान, अपान, व्यान, समान यांचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा या 5 गोष्टी लागतात. या 5 गोष्टीमध्ये महत्त्व कशाला आहे? गीता भाष्यावरती वेगवेगळी पुस्तकं जर आपण पाहिली तर याच्यावरती फारसं भाष्य कोणी केलेलं नाही. ज्ञानेश्वरांनी याच्यावरती फार तन्मयतेनं भाष्य केलेलं आहे. आणि ह्या पंचदेवता ज्या आहेत इंद्रियांच्या ठिकाणच्या, त्यांच्याबाबत त्याने अधिकतेनं वर्णन केलेलं आहे. ते वेगळं आहे. दैवात्र पंचमम याचा अर्थ दैव असा पुष्कळाने घेतलेला आहे. दैवाचा याच्याशी काही संबंध नाही. हा जो देह आहे त्याची जी इंद्रिय आहे, त्या इंद्रियांची जी कार्य करण्याची शक्ती म्हणजे चेतना जी आहे ती प्राणरूपामध्ये आतमध्ये असेल. जीवात्म्याच्या रूपानं त्याच्या पाठीमागं एक प्रेरक शक्ती असेल. पण प्रत्यक्ष त्याला कार्य करायला लावणारी जी चोदना ज्या आपण म्हणतो ती त्या देवतांची असते. आणि या देवता आतल्या सर्वात प्रमुख आहेत असं ज्ञानेश्वरानं सांगायचं आहे. या पंचकारणामध्ये सर्वात प्रमुख काही असेल तर त्या देवता आहेत. ते सांगताना त्यांनी विस्तार केलेला आहे. तो मात्र मी आपणापुढे जरूर ठेवतो. त्याचं कारणही नंतर मी सांगतो. येतं कर्मकारण चौथे ऐसे जाण असं म्हणून मग ऋतुबर्वा शारदू शारदी पुढती चांदू चंद्री जैसा समदू पौर्णिमेचा. शरद ऋतू आहे, चांदण आहे, पौर्णिमा आहे. एकाहून एक चढतं असं सुखाचं वर्णन आहे. वसंत ऋतू नंतर घेतलाय. त्या का वसंती बरवा आरामू आरामी ही प्रिय संगमू. वसंत ऋतू आला आहे. उद्यानात आपण बसलेलो आहोत. आरामी ही प्रिय संगमू. मी परवा जे म्हटलं त्या आराम त्या बागेत बसलोय. प्रिय व्यक्ती जवळ आहे. आणि त्यामध्ये पुन्हा संगमी आगमू उपचारांचा. तिथं खायला प्यायलाही भरपूर आहे. ज्ञानेश्वर हे तसे कृपण नाहीत. रसिकतेच्या बाबतीत उधळ मात्र ते करणार नाहीत. पण माणूस काय आहे आणि राजस हे सात्विकतेकडे कसं जातं, सात्विकता ही मुक्तीकडे कशी जाते, ही सतत नजर असणारा हा कवी अंतःकरणाचा तत्वज्ञ साक्षात्कारी योगी पुरुष आहे.
हे सगळं एकसंध आपल्याला अनुभवाला येतं. हे पहा इथं कसं आहे, नाही तर एखाद्याला वाटलं असतं की हे काय चालले, हे काही चाललेलं नाही, हे योग्यच चाललेलं आहे. आणि त्याचं रहस्य जे आहे ते योग्य तिथं ते सांगतात. पुन्हा एक दृष्टांत आहे, नाना कमळी पांडवा विकासू जैसा बरवा विकासीही यावा परागाचा. तडाग आहे, कमळी इथे आहे, तिथेही फुललंय कमळाच्या, कमळं फुललेली कमळं सुगंध देतात. आतमध्ये पराग, ते बाहेर असे पडलेले आहेत. काय दृश्य दिसत आहे, म्हणजे सुगंधाची सृष्टी, सौंदर्याची एक सृष्टी, आणि हे सगळं आसमंत त्यानं भरलेले आहे. ही अनुभूती हृदयाला अगदी उल्लसित करणारी, भरून राहणारी, ती इथं मांडली आहे. वाचे बर्वे कवित्व, कवित्वी बर्वे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. वाणी आहे, बोलू भाषेत आपण कसंही बोलतो. वाक्यरचना धड असतेच असं नाही, शब्द असावे धड ही अपेक्षा असते, पण तेही धड नसतं. ठीक आहे, ही वाणी आहे, ही वाणी थोडीशी अलंकारिक केली आणि तुम्ही बोलात त्या अलंकारामध्ये पुन्हा माधुर्य, रस भरला, भावोत्कटता भरली की गेला तुम्ही काव्याकडे. कारण काव्याचा आत्मा, याची व्याख्या आपण वाक्यम रसात्मकम काव्यम अशी केलेली आहे. जे वाक्य रसानं गंधाट भरलेलं आहे त्याला आपण काव्य असं म्हणतो. उत्कट भावनेने भरलेलं जे वाक्य, जी वाणी असेल ती काव्यमय वाणी असते. इथंपर्यंत आले, पण महत्त्व कशाला आहे, तिथं परतत्व स्पर्श असेल तर ते सर्वश्रेष्ठ. हे सगळं बोलणं त्या परतत्वाला, त्या परमात्म्याला दाखवणार असेल, तर त्याचा स्पर्श करणार असेल, त्याच्याकडे नेणार असेल, तर ती वाणी सर्वश्रेष्ठ. पाचही कारणामध्ये सर्वश्रेष्ठ कारण कोणतं आहे? इंद्रियांच्या ठिकाणी देवता हे सर्वश्रेष्ठ कारण आहे. हे सांगायचं असल्यामुळे चंद्र चांगला आहे, पण तो शरद ऋतूतल्या पौर्णिमेचा. कमळं चांगली आहेत, कोणती? वसंत ऋतू चांगला आहे, कोणता? काव्य चांगलं आहे, कोणतं? तर ते काव्य परतत्वाला स्पर्श करणारं. ही ज्ञानेश्वरांच्या काव्याची व्याख्या आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, शेवटच्या दिवशी सांगायचे त्याची बैठक या ओवीवरती असेल, तेव्हा हा परतत्व स्पर्श ज्या वाणीला झालेला आहे, अशी रसोत्कट वाणी जी आहे ते काव्य. तसं पंचकारणामध्ये श्रेष्ठ काय आहे, तर इंद्रियांच्या ठिकाणच्या प्रेरक देवता ज्या आहेत त्या श्रेष्ठ आहेत. त्या देवतांना तुम्ही सांभाळा. या देवतांना सांभाळणं म्हणजे त्या देवता तुम्हाला दैवी गोष्टीकडे नेतील किंवा आसुरी गोष्टीकडे नेतील. या देवता काय स्वरूपात आहे याचं विवरण कुठेही आलेलं नाही, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. इंद्रिया प्रौढी मंडळा शृंगारू एकची निर्मळा, जे अधिष्ठाय क्रियांचा मेळा देवतांचा आजू. या देवतांचा मेळावा आहे. 5 ठिकाणी 5 देवता आहे. ज्ञानेंद्रियांच्या ठिकाणी, कर्मेंद्रियांच्या ठिकाणी पुन्हा देवता आहेत. अशा दश इंद्रिय, त्यांच्या दश देवता, त्याला देवसंघात म्हटलेला आहे. हा देवसंघात महत्त्वाचा असतो, तो कार्य करीत असतो. आत्मा काही करत नाही. शेवटी सांगायचा उद्देश हा आहे की आत्मा हा तुमच्या सर्व क्रियेपासून अलिप्त असतो, तो साक्षी असतो. त्याचा आणि ह्या कर्माचा काहीही संबंध नसतो. कर्म हे त्या अधिष्ठानाच्या मार्फत, देहाच्या मार्फत, तर इंद्रियांच्या तर्फे, इंद्रियांच्या पाठीमागे असणाऱ्या ह्या प्रकृतीजन्य देवता ज्या आहेत त्यांच्या मार्फत होत असतं. कर्म चालू असतं, क्रिया चालू असतात. हा अलिप्त असतो. आणि पुढं असं विवेचन येईल, कर्म आणि क्रिया हा मधला फरक येईल. कर्म आणि क्रिया याचा फरक विनोबाजींनी फार सुंदर मांडलेला आहे, तो या संदर्भात सांगतो. म्हणजे मला मधला पुष्कळसा भाग उलगडून पुढे जाता येईल. त्यांनी एक असं उदाहरण दिलंय. मुलं आहेत, गोंधळ करतायत, आरडाओरडा चाललाय, आणि मग तिथं कोणीतरी पोलीस आला आणि ओरडून सांगितलं, गप्प बसता की नाही काट्यानो. पोरं गप्प बसतात. मुलांच्या आवाजाहून मोठा आवाज त्याला करावा लागतो. त्याची क्रिया ही आणखी मोठ्या आवाजाची क्रिया असते. शिक्षक येतात, ज्यांच्याबद्दल
मुलांना आदर आहे असे शिक्षक आपण गृहीत धरू. असे शिक्षक तिथं आले म्हणजे ते म्हणतात, अरे मुलांनो शांत राहा ना. मुलं शांत राहतात. आणि मुख्याध्यापक जेव्हा येतात ते नुसते येतात असं कळल्याबरोबर मुलं शांत होतात. तेव्हा ते काहीही क्रिया करत नाही. कर्म इकडे घडतं, इथे मध्ये थोडी क्रिया करावी लागती तर कर्म घडतं. प्रारंभी पोलीस मोठी क्रिया केली, कर्म घडलं. कर्म तिन्ही ठिकाणी आहे. क्रियेची रूपं वेगवेगळी असतात. तेव्हा क्रिया आणि कर्म यात अंतर आहे. तेव्हा कर्म जसं जसं सूक्ष्म होत जाईल, सौम्य होत जाईल, तो आपल्याला असं दिसेल की क्रिया आणि कर्म यांचं नातं हे व्यस्त प्रमाणात असतं. म्हणून तो परमात्मा तिथं असला, त्यानं असणं म्हणजे ते मगाशी सांगितलेलं मुख्याध्यापक असणं. ही प्रकृती काम करायला लागते. ते नसले की प्रकृती गोंधळ घालायला लागते. आता हे चित्र डोळ्यापुढे तुमच्या येईल की कार्य हे कारणातून होत असतं आणि कर्माला तसं प्रत्यक्ष कारण लागत नाही, ते घडत असतं. मग परमात्म्याचं अस्तित्व आणि त्याचं सूक्ष्म कर्म या कर्माकडे हळूहळू ही सगळी क्रिया हे कार्य न्यायचं आहे असं हे विवरण आहे. पुन्हा ते मुक्त अवस्थेकडे येतात आणि मुक्त अवस्थेचं चित्रण करतात. या सगळ्या कर्माच्या पाशातून हा जीव जेव्हा मोकळा होतो तेव्हा कोणत्या अवस्थेत असतो? जो मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जैसी दीपे दिसे पाहता आपली वस्तू. काहीतरी हरवले, आपलं हरवलेलं ते शोधायचं आहे. हातात दिवा घेऊन आपण जातो, ती काही वस्तू सापडत नाही. सापडे तोपर्यंत आपल्या जीवाला चैन पडत नाही. वस्तू सापडली की दिवा बंद करतो आपण आणि वस्तू घेतो. तेव्हा ही सगळी क्रियेची धडपड त्या वस्तूच्या शोधासाठी चाललेली होती. ती वस्तू सापडली म्हणजे क्रियेचं रूप आपोआप कर्मात झालं, क्रिया थांबली. अशी ती मुक्त अवस्था असते की जिथं क्रिया थांबते. कर्म तर घडून गेलेलं असतं. ते वर्णन इथे आहे. नात्री दर्पण जय उठीजे तव आपण या आपण भेटीजे. आपण क्रिया करतो कशावरती? आरशावरती. आरसा घासून पुसून अगदी स्वच्छ करतो. का? तर आपल्याला त्याला स्वतःला पाहायचं असतं. तेव्हा आपण आपल्याला पाहण्यासाठी आधी क्रिया करतो. पाहिल्यानंतर पुन्हा क्रिया करण्याचं कारण असतं. क्रिया संपते, आपण आपल्याला भेटतो. बस हा आनंद त्यामध्ये असतो. ही मुक्त अवस्था. आपण आपल्याला भेटणं. अंतर्यामी ज्ञानेश्वरांची पहिली ओवी मी संबंध ज्ञानेश्वरी झाल्यानंतर घेणार आहे. म्हणजे तिथं तुम्हाला बरोबर कळेल की जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं त्यांनी का म्हटले. हे स्वसंवेद्य काय आहे, हे आत्मरूप काय आहे आणि आद्या का म्हटलेलं आहे. ओम नमोजी आद्या वेदानं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेद प्रतिपाद्य पण नाही, वेदाला जमलं नाही. हे स्वसंवेद्य आहे म्हणजे माझंच मला ते अनुभवायचं आहे. माझ्याच ठिकाणी आत्मरूपानं असं ते आद्य. म्हणजे तिथं ते आद्य आनंदाचा उल्लेख नाही. ते आद्य अखंड आद्य. म्हणून ज्ञानेश्वरी सगळे कळल्यानंतर पहिली ओवी कळते. ती मी मुद्दाम घेतलेली नाही, आज सुचवून ठेवले. शेवटच्या व्याख्यानाची खूप तयारी आज मी करून घेतो आहे. त्याचा प्रारंभ या इथे होतो. तव आपण पया आपण भेटीजे. कसे आपण भेटतो? तोय पावता तोय होईजे. पाण्यात पाणी मिसळावं. हे पाणी कोणतं आणि ते पाणी कोणतं हे जसं कळत नाही. दोन पाणी म्हणून जसं काही राहत नाही, ते सगळं एक होतं. तसं हा इथं दिसतो. अधिष्ठान रूपी देह तिथं बाहेर दिसतो. अधिष्ठान रूपी ब्रह्मांडाचा देह, पण तो देह हा देह संपतो आणि परमात्मा त्याच्या अनुभूतीला येत असतो. हे चित्र आहे. यश नाहंकृतो भावो बुद्धिर्यश न लिप्यते हत्वा पिसा इमान लोकान हंती न निबंधते. आता हे तर ज्ञानेश्वरांचा प्रिय विषय आहे. त्याच्यावरती भरपूर त्यांनी लिहिलेलं आहे आणि हे सगळं ओवीन ओवी
घ्यावं इतकं सुंदर आहे. मी त्यातल्या काही महत्त्वाच्या 4-5 ओव्या आपणापुढे ठेवतो. अनुभव हा काय आहे? सुवर्णाची या चंडिका, सुवर्ण चुळेची देखा, सुवर्णाची या महिका नाचू केला. सोन्याची देवीची मूर्ती केलेली आहे. तिच्या हातात सोन्याचाच शूळ दिलेला आहे. तिथं महिष म्हणजे रेडा आहे, तोही सोन्याचा आहे. सोन्याच्या देवीनं सोन्याच्या शूळाने त्या सोन्याच्याच म्हैसाला मारलेलं आहे. आता 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हटलं तर त्या वेगळ्या आहेत. सगळे मिळून एक सोनं आहे. वितळवलं तर त्याचा गोळा होईल सोन्याचा. पण आपण पूजा करणाऱ्यांना ते भावतं कसं? तर ही तर देवी आहे आणि तिनं त्याला मारलेलं आहे. आपण पूजा करतो, त्या पुजाऱ्याला हे 3 दिसतात. हे दिसतं 3 पण नसतं 3. असतं 1 सत्व, तम, रजात्मक ही प्रकृती, ही सृष्टी दिसते. पण ही तशी प्रकृती नसतेच. तिला माया आपण म्हटलेलं आहे. तिचं आपण वर्णन सत असत, विलक्षण, अनिर्वचनीय म्हणून पुन्हा असत असं शेवटी म्हटलेलं आहे. ती नाहीच, पण ती हे सगळं करते. म्हणजे हे सगळं भासतं, म्हणजे हे केलेलं नसतंच. अशा अर्थानं आपण पलीकडचं पाहतो तेव्हा हाच भाग आपल्याला अमृतानुभवामध्ये शेवटी पाहायला मिळतो. अमृतानुभवाच्या 9व्या प्रकारामध्ये त्याने हे वर्णन केले की कैलास लेणं डोळ्यापुढे ज्ञानेश्वर महाराजांचं असलं पाहिजे. देव, देऊळ परिसर, त्या एकाच पाषाणामध्ये देऊळही खोदलेलं आहे, देवही खोदलेला आहे. देवताची पूजा करणारा पुजारीही त्याच पाषाणात खोदलेला आहे. त्या पुजाऱ्याजवळची सगळी पूजेची उपकरणंही त्याच पाषाणाची आहेत. देवावरती वाहिलेली फुलंही त्याच पाषाणाची आहेत. एकाच पाषाणामध्ये इतकी विविधता आहे. म्हटलं तर हा सगळा दगडच आहे, म्हटलं तर हा दगड नाही, हा देव. देवाची भक्ती हा सगुण साकार रूपानं सजीव होऊन पुढे उभे आहे असा अनुभव येतो. तेव्हा मुळात एक स्वरूप विविध स्वरूपात एक पाहणं, ते अनुभवणं, अद्वैतामध्ये अनुभवणं, हे आपलं ज्ञानोत्तर प्रेमभक्तीचं स्वरूप आहे. ते इथं त्यांनी वर्णन केलेलं आहे. पुढं वर्णन असं केलं की अग्नी आहे. हा अग्नी येतो आणि वस्तूला स्पर्श करतो, वस्तू तो जाळून टाकतो. आपल्याला राग येतो. ज्ञानेश्वर म्हणतात नाही, अग्नीचा एवढा मोठा गुण आहे की तो ज्याला स्पर्श करील त्याला आपलास करून घेतो. मग सुंदर स्त्री असेल किंवा एखादं कुत्रं असेल दूध भरलेलं, कुणालाही त्याने स्पर्श केला की त्याला ते परकं वाटत नाही. त्याला तो म्हणतो तू माझाच हो, माझ्यासारखा. हा जो गुण आहे म्हटलं तर तो त्यागाचा गुण आहे, म्हटलं तर संन्यासाचा गुण आहे, म्हटलं तर हा दाहक तामसी गुण आहे, म्हटलं तर हा वाईट गुण आहे. पण त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर जे सांगतात ते हे की इथं भेद उरत नाही. परतत्व स्पर्श अग्नीनं, दाहकतेनं घडवलेला तो स्पर्श आहे. म्हणजे इथं दाह्य आणि दाहक असं काही राहत नाही. जाळायचं म्हणून काही आणि जाळणारं म्हणून कोणी असं इथं काही उरत नाही. ते कापुराचा दृष्टांत देतात. कापूर हा दृष्टांत असा आहे की तिथं क्षणार्धात तो पेट घेतो. त्या इग्निशन पॉईंटपर्यंत त्याला आणावं लागत नाही, लगेच पेट घेतो. पेट घेतल्याबरोबर लगेच तो भुरकन जळून जातो. जळून गेल्यानंतर राख म्हणून उरत नाही, अग्नी उरत नाही. थोडासा धूर होतो, तोही लुप्त होतो. गंध असतो, तो गंधही लुप्त होतो. मागं म्हणून काही उरत नाही. एका क्षणार्धात भस्मसात शब्द वापरता येत नाही, कारण त्याचं भस्म राहतच नाही. अग्निसात म्हणावं तर तो अग्नी नाही, तो काय झाला, तो होता, तो विलीन झाला. असं विलीन होणं सर्वस्वानं, क्षणार्धात एका स्पर्शात विलीन होणं. म्हणून कापुराचा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराज वारंवार देतात. त्याचा शेवटचा दृष्टांत कापुराचा दृष्टांत आहे. कापूर हा सर्व गुण संपन्न आहे. तेव्हा अशा अवस्थेमध्ये जो येतो तो मूळ श्लोक, किती साधा श्लोक आहे तो तुम्ही पहा, आणि ज्ञानेश्वर महाराज कसा कुठे खेचतात ते तुमच्या लक्षात येईल. यश न अहंकृत भाव, हे मी केलेलं आहे, ही भावना नाही. मग हे कुणी केलेलं आहे? ही शक्ती सर्वांना शक्ती देते, शक्तिमान करते, शक्तीत सामावून घेते, सर्व शक्ती मिळवते.
ती अनुभूती शक्तीची अखंड टिकून असते आनंदमय अवस्थेमध्ये. त्या चित्राकडे ते जातात. सांगायचं होतं मूळ गीतेला, ते त्यांनी वर्ज्य केलं हे लक्षात घ्या. ज्ञानेश्वरांनी कशावरती भाष्य केले आणि कशाला स्पर्श केलेला नाही. काही ठिकाणी झालेला नाही स्पर्श. त्यापैकी पुढचा आहे, हत्वा पिस इमान लोकान न हंती न निबंधते. याच्यावरती भाष्य नाही, कारण कशाला ठार करायचं, काही उरतच नाही. जर द्वैत तिथं नाही तर कोण कोणाला ठार मारणार, म्हणून त्याच्यावरती भाष्य केलेलं नाही. त्या अनुभूतीचं चित्र ज्ञानेश्वर उभं करतात आणि थांबतात. एक दृष्टांत फार चांगला आहे. हे कर्तृत्वपद देहाकडे येत नाही, आपल्याकडे येत नाही, हे प्रकृती करते. आत्मा या कर्माशी कुठेही बांधलेला नाही, हे सांगण्यासाठी दिलेला दृष्टांत आहे. तो सूर्याचा दृष्टांत आहे. सूर्याचा दृष्टांत नेहमीच आपण देतो. तो या संदर्भात देतो की सूर्य येतो, त्यानं दिवसही पाहिलेला नाही, त्यानं रात्रही पाहिलेलं नसते. तेव्हा रात्र निर्माण करणारा किंवा दिवस निर्माण करणारा सूर्य नाही, हे आपण नेहमी पाहतो. ज्ञानेश्वर कसं वेगळ्या तऱ्हेने मांडतात. त्याने असं म्हटले, तया कर्मा माझी मग संहारो आघवे जग, अथवा नवे चांग आन करो. या सगळ्या याच्यामध्ये नवं जग तो जन्माला घालतो किंवा जुनं जग तो नष्ट करतो. असं काहीही होत नाही. तिकडं जग येतं जातं, तो असतो. कसं परी कुमुद कैसे निसुके, ते कमळ कैसे फाके, ही दोन्ही रवी न देखे जया परी. कुमुद म्हणजे चंद्राला पाहिल्यानंतर विकसणारं जे कमळाचं फूल, त्याला कुमुद म्हणतात. सूर्य उगवल्यानंतर रात्री उमललेलं ते होतं, ते मिटून गेलं. आणि कमळ म्हणजे सूर्याला पाहिल्यानंतर जे उमलतं ते मात्र उमललं. कुमुद मिटलं, कमळ उमललं. हे का बरे मिटलं, याला काय दुःख झाले, अरे हे का फुललं, याला कोणता आनंद झाला. या सुखदुःखाचा, या उमलण्याचा आणि मिटण्याचा कसलाही विचार सूर्याला नसतो. सूर्य असतो, तो असतो आणि हे घडतं. सूर्याला त्याचा पत्ता नाही, तो अलिप्त आहे, कर्मापासून अलिप्त आहे. कर्म हे देहामार्फत, इंद्रियामार्फत, पंचकारणातून ते होतं. प्रकृती ती करून घेते. तेव्हा सृष्टी आहे, सृष्टी चालते आहे, सृष्टी वाढणार आहे, सृष्टी विलय पावणार आहे. तो आहे तसाच आहे, अखंड आहे. तो नित्य, शुद्ध, बुद्ध, अक्षय, अनंत असा जो आहे तो तिथं आहे, हे सांगायचं आहे. म्हणून सूर्याचा दृष्टांत दिला. मग या कर्माच्या चोदना म्हणजे प्रेरक शक्ती कोणत्या आहेत, या कर्माचं संघटन कसं होतं, याचं वर्णन या 18व्या अध्यायामध्ये येतो. आपण म्हणाल की संबंध 17व्या अध्यायाचा हा सारांश आहे. हे आहेच, सर्व ठिकाणी विखुरलेलं आहे. एक जणसी झालं की सूत्र झालं. याचा अर्थ अल्पाक्षर रमणीयत्व, कमीत कमी शब्दात अधिकाधिक आशय ठासून भरून तुम्हाला सांगणं, तसे हे चाललेलं आहे. त्यामुळे आता पहा, समिंग अप करताना त्यांनी म्हटलंय की ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना. कर्माला प्रेरक अशा या 3 गोष्टी आहेत. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता ही त्रिपुटी असेल तर कर्माला प्रेरणा मिळते. आणि कर्णम कर्म करते ती त्रिविधा कर्मसंग्रहा. कर्माची जर आपल्याला निर्मिती करायची असेल तर सामग्री कोणती पाहिजे, तर कर्ता पाहिजे, कर्म पाहिजे. आणि करण म्हणजे साधनं, ही इंद्रिय इत्यादी. त्या कर्माची सामग्री कोणती, तर कर्माच्या प्रेरणा देणाऱ्या गोष्टी कोणत्या, असं वर्णन करून मग ज्ञान म्हणजे काय, ज्ञेय म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, कर्ता म्हणजे काय, करण म्हणजे काय, याचा विस्तार त्यांनी केलेला आहे. हा विस्तार हे तपशिलानं सांगणं कठीण आहे, कारण हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे खरोखरी. पण आपण मागं जे ज्ञान पाहिलेलं आहे, ज्याला लौकिक सृष्टीचं आपल्या परिमित बुद्धीनं, कल्पनाशक्तीनं जिथंपर्यंत समजावून घेता येईल ते ज्ञान, त्याला सामान्य ज्ञान असा ज्ञानेश्वरांनी इथे शब्द वापरला आहे. त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा क्रिया सुरू होते तेव्हा ज्ञेयाकडे आपण पोचतो. समजून घ्यायचं, ज्ञेयाचा विचार आपण मागं केलेला आहे, 17व्या अध्यायात केला आहे, त्याच्या आधीही केलेला आहे.
आणि वेगवेगळ्या ठिकाणी हे ज्ञेय परमात्म स्वरूप कसं आहे ते आपण पाहिलेलं आहे. तिथंपर्यंत जर जायचं असेल तर सामान्य ज्ञानातून बाहेर पडावं लागतं. मग ही सामान्य जी उपकरणं आहेत देहाची तीही सोडून द्यावी लागतात. देहाला तिथपर्यंत जाता येणार नाही. म्हणून त्यांनी व्याख्या अशी केली की ज्ञेय याचा अर्थ जिथपर्यंत तुम्हाला तुमच्या शक्तीनिशी जाता येईल ते तुम्ही अनुभवून घ्या. आणि मग तो विस्तार करताना त्यांनी पुढं असं म्हटलंय की हे शरीर हेच त्याचं कारण असतं. हे शरीर हाच त्याचा हेतू असतो. या कारणाने तुम्ही जे निर्माण करता त्याचं कारण आणि त्याचं प्रयोजन आणि त्याचं फल हे सगळं एकच होतो असं ते विवरण आहे. 18 ओव्या अशा पद्धतीनं उरकणं हे योग्य नव्हे. पण बैठक आपली सिद्ध झालेली असल्यामुळे त्या दिशा थोड्याशा दिसल्या की काम भागेल आणि मग ज्ञानाचा तपशील येतो. आता इथे तपशील जो येतो तो इतक्या वेगवेगळ्या प्रकारचा येतो. पुन्हा त्रिगुणात्मक आहे. सात्विक ज्ञान कोणतं, राजस ज्ञान कोणतं, तामस ज्ञान कोणतं, सात्विक कर्म कोणतं, राजस कोणतं, तामस कोणतं, सात्विक कर्म करता कोणता, राजस कोणता, तामस कोणता, सात्विक बुद्धी कोणती, राजस कोणती, तामस कोणती. धृती धैर्य लागतं हे काम करायला. धैर्य याचा अर्थ पंचमहाभूतांना त्याचे परस्पर विरोधी गुण आहेत ते निपटून काढून एकजिन्सी करणं आणि त्यांना काम करायला लावणं ह्याचं नाव धैर्य. ती धृती लागते. त्यातली राजस कोणती, तामस कोणती, सात्विक कोणती, त्यांना मिळणारं जे फळ आहे ते सुख सात्विक कोणतं, राजस कोणतं, तामस कोणतं याचं वर्णन आहे. अशा तऱ्हेनं या सगळ्या कर्माला लागणाऱ्या ज्या गोष्टी कर्म सिद्ध करण्यासाठी सिद्ध झालेल्या कर्मानं मिळणाऱ्या फळासंबंधी सुखदुःख संबंधीची ही सगळी मीमांसा या त्रिगुणात्मक पद्धतीने केल्यानंतर मग ज्ञानेश्वर महाराज जे येतात ते नियतम संगरहितम अराग द्वेष कृतम. जे नियत कर्म आहे म्हणजे जे तुम्हाला तुमच्या जन्मानं आलेलं आहे ते कर्म रागद्वेष सोडून फलाशा सोडून त्या कर्माच्या कर्तृत्वाचा अभिमान सोडून जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्ही मग आपोआप सात्विकतेच्या परमोत्कर्षाला जाल असं त्यांनी म्हटले. आणि हे म्हटल्यानंतर मग ते कुठे येतात ते सांगतो. मी एकदम 45व्या श्लोकावरती आलेलो आहे. म्हणजे 880 ओव्यावरती आलेला आहे. तिथं स्वे स्वे कर्मण्य भिरता संसिद्धी लभते नरहा या विचाराला प्रारंभ होतो. हा विचार भगवद्गीतेचं अंतिम फल काय आहे ते सांगणार आहे. विचार इथून पुढं सुरू होतो. ज्यानं त्यानं आपापलं जे कर्म आहे त्या कर्मामध्ये मग्न होऊन राहावं आणि असं जर केलं तर मग संसिद्धी लाभते. हा गीतेचा अंतिम आदेश कसा आहे ते मला उद्या स्पष्ट करता येईल. ओम शांती शांती शांती.